कोणाचा? आरपीआयच्या उमेदवाराचा. अरे विजय कुणाचा? आरपीआयच्या उमेदवाराचा. अरे विजय कुणाचा? आरपीआयच्या उमेदवाराचा. विजय कुणाचा? आरपीआयच्या उमेदवाराचा. रामदासजी आठवल्या मागे बढो. हम तुम्हारे साथ. रामदासजी आठवल्या मागे बढो. हम तुम्हारे साथ. अरे विजय कुणाचा? आरपीआयच्या उमेदवाराचा. अरे विजय कुणाचा? आरपीआयच्या उमेदवाराचा. अरे जीतेगा भाई जीतेगा. आरपीआय जीतेगा. अरे जीतेगा भाई जीतेगा. आरपीआय जीतेगा. अरे जीतेगा भाई जीतेगा. आरपीआय जीतेगा. रामदास आठवल्या. आज नवीन वर्षाच्या सर्व भारतीयांना आणि बौद्ध बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत आमच्या शुभेच्छा पोचवल्याबद्दल आम्ही CNN न्यूज चॅनलचे आम्ही त्यांना देखील आम्ही आजच्या दिवशी शुभेच्छा देतो. आज नवीन वर्ष आहे. नवीन वर्षाची आज सुरुवात चांगली व्हावी यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री रामदास आठवले साहेब यांनी आज आमच्या तिन्ही उमेदवारांना 150, 152 आणि 155, 150 शिल्पाताई बेळमकर, 152ला ॲडव्होकेट दीक्षाताई गायकवाड, 155च्या आमच्या महिला उमेदवार ज्योती जेकटे घोक्षे या तिन्ही उमेदवारांना आज आठवले साहेबांनी आशीर्वाद दिलेला आहे. आणि 4 तारखेला सोमवारी सकाळी 11 वाजता स्वतः रामदासजी आठवले साहेब हे चेंबूर या ठिकाणी, सिद्धार्थ कॉलनी या ठिकाणी या तिन्ही उमेदवारांचा प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी चेंबूरमध्ये येणार आहेत. तर खरं तर आजच्या नवीन वर्षाची सुरुवात खूप चांगली झालेली आहे. आज खरं तर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगतो की RPIची जी तिन्ही उमेदवार आहेत त्या तिन्ही उमेदवारांना आमच्या मतदारांनी भरघोस मतांनी विजयी कराल अशी अपेक्षा बाळगतो. आणि खरं तर आता याचा प्रचाराचा शुभारंभाचा नारळ स्वतः केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब हे 4 तारखेला सकाळी 11 वाजता सिद्धार्थ कॉलनीमध्ये येऊन स्वतः ते प्रचाराचा शुभारंभ करणार आहे. त्यामुळं मी खरं तर आठवले साहेबांना मी धन्यवाद देतो की आज नवीन वर्षाची सुरुवात त्यांनी खूप छान पद्धतीने केली आणि आम्हाला भरभरून त्यांनी आशीर्वाद दिला आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो त्यांचे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा स्वबळावर लढाईचा नारा आठवले साहेबांनी दिलेला आहे. आम्हाला 29 तारखेला रात्रीच CB फॉर्म दिलेला आहे. त्याच्यामुळं भाजप आणि शिवसेना ह्या पक्षाचा आमचा काहीही संबंध नाही. RPI ही स्वबळावर लढणार आहे. त्यामुळं त्याचकरताच आज 4 तारखेला त्याकरताच आठवले साहेब स्वतः या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी येणार आहेत. त्याच्यात माझा वॉर्ड क्रमांक 152मधून मी उमेदवारीसाठी उभी राहिलेली आहे. माझ्या वॉर्डमधल्या सगळ्या लोकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच आम्ही साहेबांची भेट घेऊन आलेलो आहोत आणि साहेबांचा हात आमच्या पाठीशी आहे. तर आता आम्ही लढायला सुरुवात करणार आहोत आजपासूनच. आणि गेल्या 5 वर्षापासून जो विकास झालेला नाही आहे तो माझ्या ह्याच्यामधून होईल अशी मी सगळ्यांना आश्वासन देते. आणि मी स्वतः एक सिद्धार्थ कॉलनीमध्ये राहणारी मुलगी आहे. तर मला सिद्धार्थ कॉलनीमध्ये किती अडचणी आहेत ते मी सगळ्या गोष्टीमधून सामोरे गेलेली आहे. तर मला चांगलं सगळ्यांचे सिद्धार्थ कॉलनीची लेक म्हणून मी या मैदानात उतरलेली आहे. तर सिद्धार्थ कॉलनीचा पाठिंबा मला मिळणार हे मला माहिती आहे. सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मी वार्ड क्रमांक 155मधून उमेदवार म्हणून मी उभी आहे. तर माझी अशी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी माझ्या वार्ड क्रमांक 55मधून मला भरघोस मतांनी विजयी करावं. कारण की जर 155 हा वार्ड जर आपल्याला व्यवस्थित आणि जर विकास करायचा असेल तर मला तुमच्या मतांची खूप गरज आहे. आणि तुम्ही मला मतदान करता याचे आश्वासन आहे. आणि मी साहेबांना पण आम्ही भेटून आलोत, आठवले साहेबांना. त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही लढा म्हणून. आणि आम्ही आता तशी तयारी सुरू केलेली आहे. जय भीम. जय भीम, जय महाराष्ट्र. मी सतीश तुकाराम बेळमकर, प्रभाग क्रमांक 150मधून माझी पत्नी शिल्पा सतीश बेळमकर यांना RPI तर्फे रामदास आठवले साहेबांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यांनी मान्य केलेली आहे. महानगरपालिकेत देखील पात्र स्थानिक उमेदवार आहे. एकमेव स्थानिक वॉर्डमध्ये 150 वॉर्डमधलं एकमेव स्थानिक उमेदवार शिल्पा सतीश बेळमकर यांना आपण भरपूर मतांनी निवडून द्यावं ही जनतेला विनंती आहे.
आणि बाकीचे जेवढे उमेदवार आहेत, ज्या पक्षाचे उमेदवार आहेत ते सर्वचे सर्व पक्ष वॉर्डच्या बाहेरचे आहेत, एक्सपोर्ट झालेले उमेदवार आहेत. वॉर्डमधले नसल्याकारणाने त्यांना वॉर्डची समस्याची जाणीव आहे नाही आहे माहिती नाही आहे. सगळे एक्सपोर्ट इम्पोर्टेड उमेदवार आहेत. त्याकरिता मी स्थानिक जनतेला निवेदन करू इच्छितो की आपले वॉर्डचे स्थानिक उमेदवार यांनाच आपण निवडून द्यावं. कोणाचा? आरपीआयच्या उमेदवाराचा. अरे विजय कुणाचा? आरपीआयच्या उमेदवारांचा. अरे विजय कुणाचा? आरपीआयच्या उमेदवाराचा. विजय कुणाचा? आरपीआयच्या उमेदवाराचा. रामदासजी आठवले आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ. रामदासजी आठवले आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ. अरे विजय कुणाचा? आरपीआयच्या उमेदवारांचा. अरे विजय कुणाचा? आरपीआयच्या उमेदवारांचा. अरे जीतेगा भाई जीतेगा. आरपीआय जीतेगा. अरे जीतेगा भाई जीतेगा. आरपीआय जीतेगा. अरे जीतेगा भाई जीतेगा. आरपीआय जीतेगा. रामदास आठवले. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.